नमस्कार मित्रांनो. तर आजचा दिवस जर आपण बघितला तर आज आपल्याला निफ्टीमध्ये चांगल्या प्रकारे तेजी बघायला भेटली आणि त्या तेजीची कारण काही असो पण तेजी आपल्याला येणं गरजेचं होतं. पण मग आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत का नेमके आपल्याकडे आज मार्केटमध्ये काय झालेलं आहे आणि आपल्याला उद्यासाठी काय महत्त्वाच्या घडामोडी आहेत ते आपल्याला जाणून घेणं गरजेचं आहे. त्याकरता सगळा व्हिडिओ आपण पूर्णपणे बनवत आहोत. आणि तेव्हा चॅनलवरती जर आपण नवीन असाल तर पहिल्यांदा आपण आपला चॅनल सबस्क्राईब करा. आपला टेलिग्राम चॅनल आहे आणि त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मी खाली दिली आहे. आणि त्या लिंकवरती जाऊन आपण आपला टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करू शकता. आणि अर्थातच आता आपण पहिल्यांदा जाणून घेऊया का नेमकी आज आपल्या मार्केटमध्ये एफआयएस ने डीआयएस ने काय काय केलेलं आहे. एक कारण झालंय असं का एफआय जे आहे ते काही केल्या ते विकायचं थांबत कंटिन्युअसली सेलिंग करतायत. कधी सेलिंग मग आता त्यांची थांबणारे का नाही थांबणारे आता ते त्यांना माहिती. पण काय आकडे आले ते आपण जाणून घेऊया. तर आता बघा एकंदरीत आजही निफ्टी जवळजवळ 150 पॉईंट वाढलाय. सेन्सेक्स मध्ये 550 पॉईंटची रिकव्हरी आपल्याला बघायला भेटली. बँक निफ्टीमध्ये चांगल्या प्रकारे तेजी बघायला भेटली. पण तरी सुद्धा आज जे काही आकडे आलेले आहेत तर आजचे आकडे त्यांचे सेलिंगचे आलेले आहेत 4,209 करोड रुपये. इतक्या रुपयाची सेलिंग आज त्यांनी आपल्या मार्केटमध्ये केलेली आहे. ही फक्त कॅश मधले अजून जे काही आकडे आपले फ्युचर मधले जे आकडे असतात ते आकडे अजून आलेले नाहीये. पण विचार करा म्हणजे कंटिन्युअसली त्यांची सेलिंग चालू आहे. आणि आज आपण बघतोय का जवळजवळ साधारणतः बघा 11 तारखेपासून ते कंटिन्युअसली सेलिंग करतायत. आणि काल तर त्यांनी फक्त 3,500 करोड रुपयाची सेलिंग केली होती. पण आज मार्केट प्लस होतं, सगळ्या गोष्टी ठीकठाक असताना सुद्धा त्यांनी कॅशमध्ये 4200 करोड रुपयाची खरेदी केलेली नाही, सेलिंग केलेली आहे. आता हे जे असे सगळे सेलिंगचे त्यांचे आकडे दिसत आहेत तर आता ह्या सगळ्या सेलिंगच्या आकड्यांमुळे आपण बघतोय का हा आपलं एका आपण नॅरो रेंजमध्ये काम करतोय आणि ती रेंज आपली जी आहे ती रेंज आपली बाहेर जात नाहीये. पण आता त्याच्या अगेन्स्ट जर आपण डीआयचं जर बघितलं म्हणजे डीआय म्हणजे आपल्या इथल्या ज्या काही संस्थात्मक आपण खरेदी म्हणतो तर ती आहे 4,358 करोड रुपयाची खरेदी. आता त्या बिचाऱ्यांना त्यांना काही डोक्याला ताण त्यांना द्यावाच लागत नाही, कारण दररोज त्यांच्याकडे जवळ हे पैसे येतात 3-3.5 करोड रुपये येतात. करायचं काय? बँकेत ठेवू शकत नाही, काही ना काहीतरी खरेदी करावं लागते. म्हणजे त्यांचा नाविलाज आहे, त्यांना खरेदी करावंच लागते, त्यामुळे त्यांचं ती खरेदीचं चालू आहे. पण मग ह्या अशा प्रकारे सध्या सगळं आपल्याला माहिती बघायला भेटते. आणि एकंदरीतच आज जर आपण बघितलं असेल तर आज आलेले आहेत आपल्या इन्फोसिसचे रिझल्ट. मार्केट क्लोज झाल्यानंतर रिझल्ट आले. आता ह्यामध्ये एक गंमत आपल्याला बघायला भेटते. बघा इन्फोसिसचा जो काही स्टॉक आहे तो साधारणतः 3:15 वाजता चालू होता किती रुपये? 1490 रुपये. आणि त्यांनी एकंदरीत म्हणजे शेवटच्या फक्त 15 मिनिटांमध्ये 1430 रुपयाचा लो मारला. म्हणजे मार्केटमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये भीती आपल्याला त्या ठिकाणी बघायला भेटते. आता या भीतीला काही पारावर नाही. बघा विचार करा, एवढ्या इन्फोसिस सारखा जो काय महत्वाचा मोठा स्टॉक आहे आणि त्याची जर अशी समजा हालत असेल तर काय होणार आहे? ओके, आता हे जे काय आलेले आहेत इन्फोसिसचे रिझल्ट तर ते रिझल्ट एकदम आलेले आहेत मस्तपैकी छानसे असे परत दमदार आलेले आहेत. आणि इथे आपण बघतोय का जो नफा आहे कंपनीचा तो नफा जवळ 8.5% वाढलेला आहे. बाजाराची जी काही अपेक्षा होती त्या अपेक्षापेक्षा जास्त प्रॉफिट वाढलेला आहे. आणि आता एकंदरीतच जी काही बाजाराची अपेक्षा होती ती होती 6,778 करोड रुपयाचा नफा. पण आता तो ऍक्च्युली आलेला आहे हा एकंदरीत 6,921 करोड रुपयाचा. आणि आता आपण जर बघितलं तर तो नफा जो आहे तो मागच्या वर्षीच्या क्वार्टरपेक्षा वाढलाय. म्हणजे मागची तिमाही आहे त्यापेक्षा तो नफा कमी झालेला आहे. पण कंपनीनं जे काही गायडन्स दिलेलं आहे ते गायडन्स कंपनीने तगडं दिलेलं आहे. आणि त्या चांगल्या गायडन्समुळे आपल्याला आता उद्या एकतर आपल्याकडे काय आहे बँक म्हणजे आपली उद्या आपल्या याची निफ्टीची विकली एक्सपायरी आहे. आणि जर त्यामध्ये जर समजा इन्फोसिसचे जर समजा रिझल्ट चांगले वाटले मार्केटला तर मग मार्केटमध्ये आपल्याला मोठी तेजी पण बघायला भेटू शकते, चांगला बूम सुद्धा बघायला भेटू शकतो. तेव्हा आता ह्या इन्फोसिसचे जे काही रिझल्ट आहे तर त्या रिझल्ट वरती आपल्याला उद्या मार्केटची चाल सगळी अवलंबून असणार. म्हणजे आता ते मार्केट कसं घेतं किंवा जे मोठमोठे ट्रेडर आहेत तर ते याला कसे घेतात आणि त्यावरती ह्या सगळ्या गोष्टी डिपेंड असणार आहेत. आणि तेव्हा अर्थातच मग आता आपल्याला उद्यासाठी रणनीती काय माहिती बघा. आता एक निफ्टी जो आहे
25,200च्या वरती क्लोजिंग होणं आपलं खूप गरजेचं होतं. आता ती त्यांनी क्लोजिंग दिलेली आहे. आता त्याच्यानंतर जो काय सपोर्ट आहे तो सपोर्ट आता 25,100च्या आसपास आलेला आहे आणि गेल्या 8-10 दिवसापासून आपण 25,000 ते 25,250-70 पर्यंत त्या रेंजमध्येच आपण आपलं काम चालू. पण पुढचा रेंज तुमचा असणार आहे आपला 25,270, 25,320. जर आपण 25,270 जर नाही तोडला तर मग आपल्याला त्या ठिकाणी 25,270 च्या वरती जर गेलं तर 25,320 पर्यंत आपण त्या ठिकाणी जाऊ शकतो, अशी एकंदरीत परिस्थिती आहे. आणि तेव्हा मग आता आपल्याला म्हणजे जो काय ट्रेड करायचा आहे तो 25,270च्या वरती गेला तरच ट्रेड करा, किंवा थोडी वाढ बघा. खाली जर आला 25,150च्या आसपास जर खाली भेटला तर त्या ठिकाणी खरेदी करा. म्हणजे हा आपल्या निफ्टीसाठी बेस्ट वे. बँक निफ्टीचा विचार जर केला तर 57,000च्या वरती येणं खूप गरजेचं होतं. आणि पण आता जर समजा एखाद्याला खरेदी करायची असेल बँक निफ्टीमध्ये 57,300च्या वरती गेला तर खरेदी करा, कारण 57,300 रेजिस्टन्स झोन आहे. किंवा जर थोडा खाली भेटला 57च्या आसपास तर खरेदी करा. मधला जो काय झोन आहे तो मधला झोन आपला नो ट्रेडिंग झोन आहे आणि त्या झोनमध्ये आपण ट्रेड करण्यामध्ये काहीही मजा नाही. म्हणून आपल्याला कुठलाही ट्रेड करताना आपल्या लेवलच्या अनुसार आपण त्या ठिकाणी कुठलाही ट्रेड केला पाहिजे. ओके. आणि त्यानंतर काही महत्वाच्या घडामोडी आपण जर बघितल्या, आता आपल्याला याच्या टाटा मोटर्स मध्ये आज आपल्याला चांगल्या प्रकारे तेजी बघायला भेटली. आणि त्या म्हणजे ती जी तेजी बघायला भेटली तर त्या तेजीमध्ये आपल्याला असं आपण बघतोय का याच्यावाला पी रेशो जो आहे तो जवळजवळ 10.63 झालेला आहे. त्याच्यानंतर आणखीन आपण बघूया. ठीक आहे. आता एकंदरीत झालं काय, आता ही जी टाटा मोटर आहे जी कंपनी आहे ती कंपनी ग्लोबल कंपनी आहे आणि काल झालेलं आहे जपान आणि अमेरिकेमधलं ट्रेड डील. आता हे जे काय झालेलं आहे ट्रेड डील तर 25% टॅक्स आधी लावला होता जपानवरती आपला टॅरिफ, तर तो कमी करून त्यांनी 15% लावलेला आहे. मग आता भारतातून टाटा मोटर्स आपण बघतोय जो 70% सेल हा टाटा मोटरचा ग्लोबल आहे. मग भारताबरोबरही अशी डील होऊ शकते, कारण जपान पेक्षा भारत महत्वाचा आहे अमेरिकेला. म्हणून मग ती डील जी आहे, आता आपण बघितलं जपानचं मार्केट 1000 पॉईंट वाढलं. मग जरा थोडे ह्या गोष्टी सगळ्या आपल्याला पॉझिटिव्ह गोष्टी बघायला भेटल्या. म्हणून त्या ठिकाणी जपानच्या याच्यामधल्या म्हणजे आपण असं म्हणूया का तिथल्या मार्केटमधल्या टोयोटो असतील, होंडा असतील, निसान असतील, या सगळ्या कंपन्यांमध्ये तेजी बघायला भेटली. टाटा मोटर्स जर बघितलं तर 70% ग्लोबल कंपनी, 30% भारतीय कंपनी सेलच्या बाबतीमध्ये. म्हणून आपल्याला त्याचा जो काय फरक आहे तो फरक आपल्याला त्या ठिकाणी आज चांगला बघायला भेटला. म्हणून आज आपल्याकडे बघा आपलं टाटा मोटर्स, मारुती सुझुकी, महिंद्रा मारुती सुझुकी आणि बजाज ऑटो, त्यानंतर आपला हुंदाई मोटर्स, या सगळ्या कंपन्यांमध्ये आपल्याला 3% तेजी बघायला भेटली. आणि तेव्हा आता एकंदरीत जर आपण बघितलं तर आता ह्या टाटा मोटर्स आपण सुद्धा त्या ठिकाणी लक्ष ठेवा. काल परवाच मी माझ्या दुसऱ्या चॅनलवर सांगितलं होतं 695च्या वरती जर टाटा मोटर जर गेला तर थांबणार नाही तो त्या ठिकाणी आपल्याला 740 रुपयापर्यंत मग आपल्याला टार्गेट देऊ शकतो. आणि त्याच्यानंतर आता उद्या आपल्याला कुठल्या याच्यावरती स्टॉक्सवरती लक्ष ठेवायचे ते जर आपण बघितलं तुम्हाला मी सांगितलंय. पहिली गोष्ट आहे आपला इन्फोसिसच्या आज आलेले आहेत रिझल्ट, नफा चांगला वाढलेला आहे. त्यानंतर दुसरा स्टॉक आहे आपला सायंजन इंटरनॅशनल. याचं कारण आता ही जी आहे तर एकंदरीतच सायंजनच्या बाबतीमध्ये जी काय आहे महत्वाची परत न्यूज, तर कंपनीनं असं म्हटलेलं आहे का एकंदरीतच त्यांचा जो पहिल्या तिमाहीचा जो प्रॉफिट आहे तो सगळा प्रॉफिट आफ्टर टॅक्स जाऊन जवळजवळ त्या ठिकाणी 59% वाढ झालेली आहे. म्हणून आपल्याला त्याही ठिकाणी लक्ष ठेवायचं आहे. त्याच्यानंतर बजाज हाऊसिंग फायनान्सच्या बाबतीमध्ये जर आपण बघितलं तर आता एकंदरीतच कंपनीचा जो काय परत नेट प्रॉफिट आहे तो सालाना आधार पर 21% वाढलेला आहे आणि प्रॉफिट 583 करोड रुपये झालेला आहे, जो की आपल्याला मागच्या वर्षी फक्त 483 करोड रुपये झालेला होता. आणि जो आपला कंपनीचा रेव्हेन्यू आहे तो सुद्धा 2616 करोड झालेला आहे. मागच्या वर्षी तो होता 2209 करोड रुपये. म्हणजेच कंपनीचा प्रॉफिट हा 21% वाढला आहे, कंपनीचा रेव्हेन्यू 18% वाढलेला आहे. म्हणून बजाज हाऊसिंग फायनान्सवरती पण लक्ष ठेवायचं आहे. त्यानंतर परत दुसरी कंपनी आहे SRF. आता SRF कंपनीचे मार्केट क्लोज झाल्यानंतर रिझल्ट आलेले आहेत आणि आता कंपनीनं असं म्हणजे आता कंपनीचं असं म्हणणं आहे का जो प्रॉफिट आहे आम्हाला तो हा 432 करोड रुपये प्रॉफिट झालेला आहे.
आणि जर आपण तोच प्रॉफिट जर मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये जर बघितलं तर तो प्रॉफिट 71% जास्त आहे. म्हणजे 252 करोड रुपयावरून 432 करोड रुपयापर्यंत प्रॉफिट हा गेलेला आहे. आणि एकंदरीत कंपनीचा रेव्हेन्यू जर बघितला तर तो 10% वाढलेला आहे मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये. म्हणून आपल्याला SRF वरती सुद्धा त्या ठिकाणी लक्ष ठेवायचं आहे. आणि जो पुढचा स्टॉक्स आहे आणि त्याचं नाव आहे जो पुढचा स्टॉक्स आहे आणि त्याचं नाव आहे सफायर फूड्स. आता आपण ह्या बाबतीमध्ये जर बघितलं असेल तर ह्या कंपनीमध्ये ही एकंदरीत ह्या कंपनीला जो मागच्या तिमाहीमध्ये 2 करोड रुपयाचा मागच्या वर्षीच्या जून तिमाहीमध्ये 2 करोड रुपयाचं नुकसान झालं होतं. आता एकंदरीत 8.5 करोड रुपयाचा प्रॉफिट झालेला आहे. आणि जो रिव्हेन्यू आहे तोही जवळजवळ 8.25% आपण त्याच्यामध्ये आपल्याला वाढ होताना दिसली. 718 करोड रुपयावरून रेव्हेन्यू हा 776 करोड रुपये झालेला आहे. तेव्हा ह्या कंपन्यांवरती सुद्धा आपल्याला उद्या लक्ष ठेवणं गरजेचं आहे. आणि तसंच आपल्याला उद्या आपली निफ्टीची वीकली एक्सपायरी आहे. वीकली एक्सपायरीमध्ये आपल्याला माहिती आहे का मार्केटमध्ये चांगल्या मोठ्या प्रमाणामध्ये मुवमेंट बघायला भेटते आणि त्या मुवमेंटचा सुद्धा आपल्याला उद्या फायदा होऊ शकतो. आणि तेव्हा आता एकंदरीतच हा जो काही व्हिडिओ होता त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं का नेमक्या आज FISने मार्केटमध्ये काय केले, आपल्याला उद्या काय करायचं आहे आणि महत्त्वाच्या काही गोष्टी आहेत त्या मी आपल्यापर्यंत पोहोचवल्या आहेत. आणि अर्थातच हा जो काही सगळा व्हिडिओ आहे तो सगळा व्हिडिओ मी आपल्यासाठी फक्त एज्युकेशनल पर्पज म्हणून बनवला होता. या व्हिडिओमध्ये मी कुणालाही कुठल्या प्रकारे खरेदीचा किंवा विक्रीचा सल्ला दिला नाही. आपण याची कृपया नोंद घ्या आणि कुठलाही ट्रेड करताना आपण आपल्या जबाबदारीवरती ट्रेड करा. आणि त्यामुळे इथे आपण थांबतोय. माहिती चांगली वाटली असेल तर आपण आपल्या या व्हिडिओला आपल्या मित्रांपर्यंत पोहोचवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका.